गुड मॉर्निंग सर्वांना, कसे आहात सर्व? आज आहे दिवस दुसरा आणि आपण आता चाललो आहोत सिंधुदुर्ग किल्ला बघायला। त्यानंतर आपण जाणार आहोत कुणकेश्वर आणि भराडी देवी मंदिर। आपण आता चाललो आहोत सिंधुदुर्ग फोर्ट बघायला। त्यासाठी आधी बोटीतून जावं लागतं। किल्ला बघायला जाण्यासाठी जी बोट होती त्या बोटी मागे प्रत्येकी 100 रुपये असे तिकीट होते। बोटीत बसण्याआधी सर्वांना सेफ्टी म्हणून लाईव्ह जॅकेट सुद्धा दिले होते। जय भवानी, छत्रपती शिवाजी महाराज की जय भवानी। बघा किती छान आहे, बाहेरूनच किती छान दिसते बघा। गाईडची काहीच गरज नाही। इथे माहिती फलकावर मराठी, हिंदी, इंग्लिश अशा 3 भाषेमध्ये माहिती उपलब्ध होती। ह्या किल्ल्यावर शिवाजी महाराजांच्या काळातील गोड्या पाण्याच्या दगडी विहिरी आहेत, ज्यांची नावे दूध विहीर, साखर विहीर आणि दही विहीर अशी असून किल्ला सुमारे 48 एकर परिसरामध्ये पसरलेला आहे। किल्ल्यावरून समुद्र आणि सभोवतालच्या परिसराचे अप्रतिम दृश्यही दिसते। इथे जवळच एक शिवमंदिर आणि म्युझियम आहे। म्युझियममध्ये शिवाजी महाराजांच्या काळातील वस्तू आणि काही शस्त्रे प्रदर्शनास ठेवली आहेत। किल्ला बघून झाल्यानंतर आम्ही दुपारच्या जेवणासाठी मालवणमधील सी फूडसाठी फेमस असलेल्या अतिथी बांबू हॉटेलमध्ये जेवायला गेलो। जितका या हॉटेलचा ॲम्बियन्स खूप छान होता, त्याचप्रमाणे त्याच्या जेवणाची चव सुद्धा खूप छान होती। तुम्ही काय काय घेतलं आज डिश मध्ये खायला? कोलंबी फ्राय आहे। कुणकेश्वर मंदिर सिंधुदुर्ग जिल्ह्यातील देवगड तालुक्यात अरबी समुद्राच्या किनारी वसलेले पवित्र प्रसिद्ध असे शिवमंदिर आहे। हे मंदिर 11व्या शतकात बांधले गेले आहे असे सांगितले जाते। मंदिराला लागूनच स्वच्छ, कमी वर्दळ असणारा एक समुद्र किनारा आहे। आपण आता आलेलो आहोत भराडी देवी येथे। मालवणपासून 10 किलोमीटर अंतरावर असलेल्या आंगणेवाडी येथे हे जागृत देवस्थान आहे। मंदिरातला परिसर आहे, अत्यंत शांत अशा परिसरामध्ये हे मंदिर बनलेलं आहे आणि खूप छान वाटतं। इथे काजू होलसेलच्या दरामध्ये मिळतात। पण आता आलेलो आहोत तारकर्ली बीच। सनसेट बघायला आलो होतो पण सनसेट गेलेला आहे आणि आम्ही थोडे लेट आलेलो आहोत। व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका।